परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे संतवरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपगोपी प्रियकरा, तमाल नीळा पावहरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निज लीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ईशा काली आला यमुने माझी तुडवून भला, रमण कद्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास, तेवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा, दासगणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजाण भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी, मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूस अंत, माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची का हो पडली जरूर तुमच्या साधूस्तव. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवीत, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला. कुबेर त्यांचा भांडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हा सोन, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बर्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, ह्या अवघ्या आटी तुमचे कल्याण व्हावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठसाचा, अवघी वने हा बगीचा पलंगजांचा मेदिनी. अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्यांच्या घरी, तो न तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे. सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्या तमाचा. तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हलकारा तो कोठून होई सार्वभौमा भूषविता. इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवां प्रतीसाची, ती आहे व्हावयाची पूर्णया पुण्य कृत्याने. रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धराहो. रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया सर्वथा, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा कुतर्क ना चित्ती धरा, पुण्यमेदी माझी पेरा करा आपुल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, तेथे टाकल्या वरी दाणा ते किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्य आन, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एक दाणा टाकिता मेदिनी माझी कणीस होते.
त्या कणसास दाणे येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणीती जमे फार, क्षुल्लकाच्याने न होणार, कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधला सत्वरी, झटू लागले गावकरी, मग वाण कशाचे. बांधकाम कोटाचे, चालता शेगावी साचे, दगड चुना रेतीचे, सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी, होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी, ऐशारी ती केला हो. आपण तेथे बसल्या विणे, काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने, केले कसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी, समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज वदले तयास, का रे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी, मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला, परी रामा सन्निध नाही बसला, तो उभाच राहिला, कर जोडूनी रामा पुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागले, नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले, नीट सांकेतिक स्थलासो. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले, त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43 45 700 सर्वे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच यावी मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन, साधिला तो मध्य जाण, ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला, समाधीमध्य साधण्याला, जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाण, जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मनी, वचन दिले अधिकाऱ्यांनी, आणिक 1 एकर तुम्हा लागुनी, काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस, 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास, एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी, त्यात जो पाटील होता हरी, तो बोलला समर्थाला, 11 गुंठा जागेचा तपास करावयासाचा, एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हासत हासत पाटलाला समर्थांनी शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला, दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थांनी दिली स्फूर्ती, चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला, की हा दंड झालेला विनाकारण आहे भला, दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावासी, या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला, तै हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य ना खोटे भावयाचे, मजवरी किटाळ महाराचे, येऊन गेले नुकते एको. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून, तुझ्या एकाही केसा लागुनी, धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार, तैसाच हाही प्रकार आज दिनी झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले, ऐसे कोणी न कधी ऐकले,
असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार, म्हणजे समर्थांचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहेकरच्या सान्निध्याला सवडद नामे ग्राम भला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग, जागा दोन्ही पायाला. करबद गोटे झडून गेली, तनुप्रती चढली लाली, कानाच्या सुजल्या पाळी, कंडू सुटला तनू ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला अति, समर्थांची ऐकोन कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक आडवू लागले बहुत, तुला रक्तपिती आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई, कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार, तू आपुल्या मनी करी. परी एके दिनी गंगा भारती, चुकवून अवघ्या लोकांप्रती, येता झाला सत्वरगती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर, समर्थांनी चापट थोर, मारिली त्याच्या डोक्यावर, अतिजोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला, समर्थांस न्याहाळू लागला, स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही करे ताडिले. फडाफड मारिल्या मुखात, आणिक वरती एक लाथ, खाकरोनी बेडक्या प्रत, थुंकले त्याच्या तनूवरी. तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला, बेडका होता जो का पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी, चोळून अवघ्या शरीरी, लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले, त्यावरी यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मारिला, अवघ्या अंगा ते चोळीला, जा लावून साबणाला, धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर, त्यांशी अश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होतो, अविधिकृत्यास ऊत येतो, तो येता सहज जातो, समाज तो रसातळा. यासी तुझेच उदाहरण, तू औषध घेण्याचे सोडून, आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी हे ऐकता हसू लागला सर्वथा, म्हणे तुम्ही येथेच चुकता, याचा करा विचार. अमंगळ साधूपासी काही न राहते निश्चयेसी, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी ना वसे कदा. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलमदेखा, कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागे. तुम्हा संशय असल्यास पाहा माझ्या अंगास, हात लावून या खास, म्हणजे येईल कळून की. त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पाही, मी इतुका वेडा नाही, बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्यासी संबंध नव्हता, म्हणून बेडका दिसला तत्वता, समर्थांची योग्यता त्वान मुळी जाणिली. त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक बार, स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेसी, तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्नानस्थला, तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची,
तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित, दुर्गंधीही किंचित येत होती तिजेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी, कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्याते जवळ बसू देत नभते, हा दूर बसून भजनाते करी स्वामीं पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा, अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले, लालीने ते सोडिले तयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत, भेगापदीच्या निमाल्या समस्त, दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थमन, प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनसूया नावाची, ती आली शेगावी साची न्याया निज पतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर, येऊन पतीस जोडिले कर चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला, पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर, आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात, केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले, आता डोळे उघडिले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेई घरा, येथे नकोस राहू जरा सबड जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी, ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको. मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे. मी येता सवडदात पुन्हा रोग होईल पूर्ववत, म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो, नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा, चुकेल 84चा फेरा ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती, या परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदला, घालून दिले आपण राहिला नित्य तैसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची, त्या सकला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यही तो अस्तमाना एक तारा घेऊन जाणा, समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीतसे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन, वस्तू अशीच आहे गान रंजविणारी सर्वाते. हा गंगा भागीरथी बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला, मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झ्यामसिंग आला शेगावासी, बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला, मी आलो होतो आपणाला तई आपुला करार. ऐसा होता समर्था
मी नाही येत आता, नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत, चला मुंडगावात, मी आहे आपुला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मुंडगावात माझे घरी, काही दिवस राहा तरी, मी अवघी करून तयारी, न्याया आलो आपणा. झ्यामसिंगा बरोबर, मुंडगावी आले साधुवर, दर्शना लोटले नारी नर, तो न आनंद वर्णवे. झ्यामसिंगाने भंडारा, घातीला असे थोर खरा, मुंडगाव झाले गोदा तीरा, दुसरे की हो पैठण. पैठणा माझी एकनाथ, मुंडगावी गजानन संत, भजनी दिंड्या अमित, आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका, तै महाराज बोलले देखा, ऐसे झ्याम सिंगासी. झ्यामसिंगा आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झ्यामसिंग बोलला यावर, स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने, योग्य परी हे न माने, त्या जगदीश्वराला. झ्यामसिंगा हे अन्न न येईल उपयोगा कारण, तुम्हा प्रापंचिका लागून, आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाणा, भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी, कडकडाती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले, मग झ्यामसिंगाने विनविले, महाराजांस येणे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळी न व्हावे आजच्या परी, हिरमुष्टी होऊन बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नव्हे पावसाळा, आगंतुक बेटा आला, आमुचा नाश करावया. आता पाऊस पडेल, तरी शेतीचे होईल, वाटोळे ते पाहा सकळ, मग म्हणतील लोक ऐसे. झ्यामसिंगे केले पुण्य, हा भंडारा घालून, ते भोवले आम्हा लागून, वा खूप तऱ्हा पुण्याची. तै महाराज म्हणाले झ्यामसिंगा, ऐसा संचित होसी कागा, तुला न उद्या देईल दगा, हा पर्जन्य कधीही. आताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलोन आकाशासी, पाहू लागले पुण्यराशी, तो आभाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्वाठायी ऊन पडले, हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला, थोर भंडारा पुन्हा झाला, तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. झ्यामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली, महाराजांचे चरणी भली, त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात, समर्थांचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात, एक जवान पोऱ्या असे. हा उकिरड्या नामक गुबण्याचा, पुत्र एकुलता एकसाचा, भक्त झाला महाराजांचा, ऐन तारुण्या माझारी. हे उकिरडा नाम भराडात, पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेंटय्या तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकिरडा वऱ्हाडात, नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारीसी, येत नियमे शेगावासी, घ्याया दर्शन समर्थांचे. जैसे का ते वारकरी, वद्य पक्षा माझारी, जाती इंद्रायणीचे तीरी, देहू आळंदी गावाला. तैसाच हा वऱ्हाडात,
वारी वद्यपक्षात करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने असो एकदा वऱ्हाडात रोग ग्रंथिक सन्निपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते मग ज्वराने अंग तप्त होते डोळे होती लालबहू आणि कोठे तरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी चोर वात तिच्या मागुनी मग रोगी बरळत असे शुद्धी न काही राहत असे तलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणक्षणा पूर्वी हा रोग विपरीत नभता भरतखंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी ती साथ इकडे आली गावोगाव पसरली त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती घरेदारे त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंडगावावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला कस त्याला घरीच आली परी ती त्याने चोरिली शेगावाची वाट धरली आपुल्या पित्या समवेतो येता 5 कोसांवर शरीरासी भरला ज्वर एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसेतात कारे पुंडलिका ऐसे करिशी पुंडलिक म्हणे बापाला बाबा मशी ताप आला गोळा एक काखेला उठला आहे ये धवा शक्ती सारी क्षीण झाली आता मशी न चालवे मुळी काय करू ही राहिली वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी दयाघना वारी सखंड पाडीना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्तवत्सला कृपा निधी वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर जरी सांडले शरीर तरी न त्याची पर्वा मला माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही साथ झाली वैरी नाशतीचा करावया ते शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर बापही झाला चिंतातुर ती मुलाची पाहून स्थिती तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला देवा न दिवाने भला हा माझ्या वंशाचा उकीरडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास आणू का या समयास तुला बाळा बसावया पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शवतरीने शेगावास नको करू शोकास हेच आता सांगणे बसत उठत पुंडलिकाला अतिकष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवतो तो समर्थांनी माव केली एका हाताने दाबिली काख त्यांनीच आपुली अतिजोर करोनिया आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको तैसे महाराज वदता क्षणे पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी चिरोनी तापतोही उतरला कंप शक्ततेने राहिला देहा कारणे करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्याचे समर्थे घेता 2 साचे कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होवोनिया पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी कामधेनु असल्या घरी कान इच्छा पुरतील सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला हे जो चरित्र वाची भला
त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी. मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो. श्री दासगणू विरचितो हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद होवो भाविकांप्रत हेच देवा मागणे. शुभं भवतु शुभमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु श्री गजाननार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य त्रयोदशोऽध्यायः. जय गजानन.